नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। 17 जानेवारीला एक नवा कोरा असा मराठी चित्रपट येतो, ते म्हणजे जिलबी। आणि त्या चित्रपटातील सगळ्यांचा लाडका आणि गोडच असं मी म्हणेन स्वप्नील जोशी आज आपल्यासोबत आहे, जो की आपल्याशी गोड गप्पा मारणार आहे। हा दादा, कसा आहेस? मस्त, तू कशी आहेस? किती छान वाटतं तुला इकडे बघून। येस, थँक्यू। खूप छान वाटलं। आम्ही जो काही ट्रेलर बघितला तुझ्यात, म्हणजे खरं तर तू येणार म्हटल्यावर काहीतरी एक नवीन बघायला मिळणार, नवीन शोधायला मिळणार, काहीतरी शिकायला मिळणार, हे ऑलरेडी माझं मत आहे किंवा मला असं वाटतं। आणि आज तुला बघून असं वाटलं वा, काहीतरी वेगळं आहे। तर तू हे अनुभवताना तुला काही वेगळेपणा जाणवलं? मला खूप मजा आली यार, वेगळा चित्रपट करायला मिळणं, वेगळ्या प्रकारचा रोल करायला मिळणं। इतकं मोठं प्रोडक्शन हाऊस, आनंद पंडित मोशन पिक्चरसारखं, आनंद पंडित सरांसारखा निर्माता, राहुल दुबेंसारखा सहनिर्माता, नितीन कांबळेंनी खूप ब्रिलियंट गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला आहे। मच्छिंद्र बुगडेची कथा पटकथा संवाद आहे, गणेश उतेकरनी सिनेमॅटोग्राफी केली आहे, अमर मोहिलेंचं पार्श्वसंगीत आहे। सो खूप इंटरेस्टिंग युनिट जमून आलं आहे आणि असा सिनेमा करायला मिळणं आणि त्याच्यात असा रोल वाटायला येणं कलाकार म्हणून खूप आनंद देणारी गोष्ट असं मला वाटतं। हा जेव्हा रोल तुला विचारला गेला किंवा तुला असा कधी प्रश्न पडला का की हे मी, किंवा कारण तू आत्तापर्यंत ज्या साच्यातले किंवा ज्या रिलेटेड रोल केलेस त्याच्यापेक्षा पूर्ण वेगळं आम्ही जसं की ट्रेलरमध्ये बघितलं, तर त्यावेळी तुझी काय पहिली रिॲक्शन होती किंवा तुझं बॅक ऑफ द माइंड काय चाललं होतं? त्याच्याआधी मला सांग, तुला ट्रेलर कसा वाटला? खूप छान, कमाल आणि वेगळेपणा जाणवला। जे की मी सुरुवातीलाच म्हणाले की तू आहेस आणि आम्हाला वेगळा स्वप्नील दादा बघायला मिळणार आहे, वेगळा एक काहीतरी बघायला मिळणार आहे। त्यातच खूप काही भरून आल्यासारखं वाटलं। तर तुला करताना बट ऑब्व्हियसली मजा आलीच असणार आहे, कारण आउटपुट इतकं छान दिसतंय। खूप मजा आली यार। जेव्हा ते सगळं बनत होतं किंवा जुळून येत होतं तेव्हा खूप असं वाटत होतं की अरे क्या बात आहे, इतकं हा युनिवर्स एक्सप्लोअर करायला मिळणं, या युनिवर्समध्ये काम करता येणं। म्हणजे नितीन जेव्हा माझ्याकडे रोल घेऊन आला होता तेव्हा मीही नितीनला पहिला प्रश्न विचारला होता की तू मला या रोलसाठी विचारतोस? तो म्हटलं हो सर, मी तुम्हाला या रोलसाठी विचारतो। म्हणजे नितीन, आर यू शुअर की तुला असं वाटतंय की मी हे करू शकेन? तो म्हटला की नाही, मला असं वाटतं की तुम्ही हे करू शकाल। आणि मग मला असं वाटलं की अरे हा जर माझ्यावर असा कॉन्फिडन्स ठेवतोय तर मग माझी जबाबदारी आहे की मी त्या कॉन्फिडन्सला खरं करून दाखवावं। मग मी 11-12 किलो वजन कमी केलं, मी त्याचं गन शूटिंगचं ट्रेनिंग घेतलं, ते सगळं करून ते करण्याचा प्रयत्न केला नाही। आणि तो बघितला, तो प्रयत्न खरंच खूप मस्त आणि कमालच होता, तो दिसतोय देखील खूप छान। एखादी तू आता वेगळ्या साच्यातली काहीतरी भूमिका करणार आहेस, तर फॅमिली रिॲक्शन काय होती दादा, किंवा काय सांगशील त्याबद्दल? माझी मुलं खूप एक्सायटेड आहेत। माझी मुलं माझा मापदंड आहेत, आवडतंय नाही आवडतंय असं कायचा। तर ते पहिला लूक आउट झाल्यापासून ते खूप एक्सायटेड आहेत। राघव जास्त एक्सायटेड आहे, कारण ही इज अ बॉय, त्यामुळे ते गन्स आणि कार्स आणि चेज आणि ते सगळं तो, आणि त्याला असं वाटतं की बाबी कधी असा सिनेमा। सो मी पण खूप एक्सायटेड आहे की, कारण ही फॅमिली सगळ्यात बघायची फिल्म आहे। ह्याच्यात काही म्हणजे सेक्शुअल कॉन्टेंट नाही किंवा असं काही डार्क गोरी नाही, थ्रिलर आहे। पण त्यामुळे मी एक्सायटेड आहे की राघवला कसा वाटतोय सिनेमा। येस, नक्कीच। सिनेमाचं नावच इतकं युनिक आहे की जिलेबी, तर शक्यतो जिलेबी म्हटल्यावर ते गोड वगैरे असं, पण ट्रेलर बघितल्यावर असं काहीतरी वेगळंच जाणवलं रे। जिलेबी नाव त्याचं प्रमुख कारण हे आहे की यातलं प्रत्येक पात्र जे चित्रपटातलं ते चाखलं तर गोड आहे, पण बघितलं तर गोलगोल आहे। त्यामुळे जेव्हा तुम्ही त्यांच्यात डोकावता त्या पात्रांच्या आयुष्यात, तेव्हा तुमच्या लक्षात येतं की ही सरळ माणसं नाही आहेत कोणीच, आणि अशा सगळ्या गोड वाटणाऱ्या पण गोलगोल असणाऱ्या लोकांची गोष्ट आहे जिलबी। येस, खूप वर्षांनी किंवा पहिल्यांदाच प्रसाद दादा आणि तू एकत्र काम केलं आहेस, साहजिकच आहे, खूप छान वाटलंच असणार आहे, तो अनुभव खूप छान असणार आहे। तर नकळत एखादी गोष्ट, आपण आपला मित्र खूप आधीपासून असतो, पण आपण सेटवर येतो किंवा एखादी गोष्ट पटकन शिकायला मिळाली किंवा ती वेगळेपण जाणवला, तर ती काय तू प्रसाद दादाबद्दल सांगशील? प्रसाद आय थिंक आजच्या घडीचा आघाडीचा नट आहे, ब्रिलियंट ॲक्टर आहे, इतका सुंदर दिग्दर्शक आहे। त्यामुळे प्रसादकडनं शिकण्यासारखं खूप आहे। ज्या पद्धतीने तो रोलला अप्रोच करतो, ज्या पद्धतीने तो सीनला अप्रोच करतो, ज्या पद्धतीने ॲक्टर म्हणून तो त्याचं कॅरेक्टर कन्सिव्ह करतो, हे शिकण्यासारखं। येस, नक्कीच। ह्यातली अशी कोणती गोष्ट आहे किंवा एखादा असा किस्सा की जो आजही तुला पटकन, आय नो की खूप सारे किस्से झाले असणार आहेत, एखादा किस्सा की जो आजही तुला पटकन आठवतो? नाही, किस्सा गंमत या अर्थाने नाही, पण या चित्रपटात एक ॲक्शन सिक्वेन्स आहे
जो आम्ही एका 16 मजली अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगमध्ये शूट केला आहे. तो खूप चॅलेंजिंग होता आणि तो बघायला तुम्हाला खूप मजा येणार. नक्कीच. खूप ऑल द बेस्ट आणि नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. दादा, तुला आम्हाला असं सातत्याने बघायला नक्की आवडणार आहे. आम्ही सगळेजण त्याच्यासाठी वाट बघणारच आहोत. तर जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तू काय सांगशील? जिलबी 17 जानेवारीपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की बघा. थँक्यू सो मच. नवीन कामासाठी खूप येस, थँक्यू.